तर कांबळे साहेब नमस्कार. नमस्कार. आज तारीख 11 एप्रिल 2017. तर या बागेबद्दल थोडक्यात माहिती सांगता की सर? हे बाग किती वर्षाची आहे आणि तुमच्याकडे केव्हा आली? 3.5 ते 4 वर्षाची बाग आहे. 4 वर्षाची बाग आहे आणि तुम्ही माझ्या मते 6 महिन्यापूर्वी विकत घेतली. 6 महिने झाले. 6 महिने. आणि हा पहिला भार तुमच्या हातावरचा? पहिला भार आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक झाडाला हे कमीत कमी एक 40 ते 60 मिनिमम, आणि पलीकडे आपण पाहिलं कमीत कमी 130 150च्या वर आहे. 150च्या वर पण काही काही झाडाला. ओके. तर ही जी चांगली सेटिंग दिसते या ठिकाणी, तर आमच्या हिशोबाने ही बाग सक्सेस झालेली आहे. तर 4 वर्षापूर्वीचा अगोदरच्या शेतकऱ्याचा अनुभव आणि तुम्ही ह्या 6 महिने बाग घेतल्यानंतर ह्या 3-4 महिन्यामधला तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे कशामुळे विकत घेतली? आता एवढे सगळे चांगले फळं आले, तुम्ही यासाठी काय काय वापरलं? थोडं इतर शेतकऱ्यांना जे डाळिंबाचे बाग आहेत त्यांना फायदा होईल, तर तुमचं सांगता का मनोगत? काय तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? एक तर पहिल्या शेतकऱ्यांना बागच धरता आली नाही. धरली पण त्याला कळी लागली, कळी गळून गेली, फळ गळून गेलं. ज्यावेळेस माझ्याकडे आली, म्हणजे 4 वर्षामध्ये त्यांनी एकही भार धरलेला नाही. 4 वर्ष त्यांनी कोशिश केली, पण या जागेमध्ये या बागेमध्ये त्यांना एक पण भार धरता नाही आलं. काय प्रॉब्लेम व्हायचे त्यांना? कळी यायची पण गळून जायची. ओके. फळ लागायचं कुठं कुठं, पण गळून जायचं. म्हणजे एक पण डाळिंब त्यांनी विकायचा विषय नाही, खाल्लं पण नसेल. खाल्लं म्हणजे काहीच आर्थिक फायदा तसा त्यांना झाला नाही, म्हणून तुम्हाला त्यांनी अगदी अत्यल्प कमी किमतीमध्ये विकून टाकली. ओके. तर किंमत विचारत नाही मी, पण तुम्हाला बाग भेटली, तुमचं अभिनंदन. कारण तुम्हाला हे 4 वर्षाचे जिवंत आणि रेडी झाडं भेटले, जे त्यांनी फळं घेऊ शकले नव्हते. पण आज तुम्ही असा काय चमत्कार केला या 3-4 महिन्यामध्ये? या ठिकाणी आपल्याला पूर्ण चांगली सेटिंग झालेली आहे. नाही, हे काहीच नाही, याच्यापेक्षा सेटिंग. हो, आपण पाहूयात ना तिकडे. तर थोडं सांगता का काय काय केलं तुम्ही या ठिकाणी? एक तर ब्लूम, बॅटरी लोअर 20. ओके, हां बोला. एक तर स्लरी आणि ब्लूम, याचा जास्त वापर झालेला आहे. म्हणजे शेन्सलरी आणि ब्लूमचा तुम्ही भरपूर वापर केला. ओके. ओके. म्हणजे ग्रीन प्लॅनेटचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही आतापर्यंत? तिथं सुरुवातीला ग्रो वापरलं, ब्लूम पण वापरलं, FC पावडर काही वापरली का? FC पावडर एकदा त्याचा स्प्रे झाला. आणि एक फंगोइडचा स्प्रे होईल. फंगोइडचा स्प्रे पण करणार आहेत. आणि स्प्रेडॉल 90 ते तर कंपल्सरी प्रत्येक फवारणी कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही एक अशी बाग आहे की ज्या बागेला जुन्या शेतकऱ्यांनी अगदी काहीच करता येत नाही, म्हणून ह्याला सोडून दिलं होतं. आणि आज या ठिकाणी इतकी चांगली सेटिंग झालेली आहे की 40, 60 आणि कुठे कुठे 150च्या आसपास सुद्धा फळं आहेत, अगदी इथपर्यंत प्रत्येक. ओके. तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की जी 4 वर्ष बाग सक्सेस नाही झाली इतर लोकांना, त्या बागेला तुम्ही यशस्वी करून दाखविलेला आहे. विशेष म्हणजे 8 दिवस झाला ह्या बागेला पाणी नाही. ओके. तुम्हाला पाणी पण इथं कमी पडले. आपण विहीर पण पाहू. एक बोर आहे, एक विहीर पण आहे, पण पाणी तसं कमी आहे. आणि तुम्ही त्याच्यावरती पण मात केली, फवारणी चालू आहे. फवारणी चालूच आहे. ओके. तर काय आता या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय का रासायनिक का दोन्ही मिक्स कसं करताय? दोन्ही मिक्सच आहे. ओके. पण त्यातल्या